जय भारत. मी अमोल जगदानी. सध्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतो आहे, तो म्हणजे चळवळीचा. आपल्याला माहित आहे की मुंबई, महाराष्ट्र आणि अख्ख्या जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झालेली आहे. जयंती झाली, नाचून झाली, पण चळवळीचं पुढे काय हा महत्त्वाचा विषय आहे. आणि या विषयासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर आशिष तांबे सर. सर, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. सर, महत्त्वाच्या मुद्द्यावरती येण्यापूर्वी मी सगळ्यांना सांगेन, आपल्या प्रेक्षकांना सांगेन की आपला जो चॅनल आहे तो अधिकाधिक लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थेट मुद्द्यावरती येतो सर. चळवळीमध्ये युवा तरुणांचं पुढे काय, जयंती झाली, काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय भारत. कांशीराम साहेब नेहमी म्हणायचे की जसं लग्न कार्याचा एक सीझन असतो, त्या सीझनमध्ये सगळी लग्न कार्य खूप छान पार पडतात. तसं जयंतीच्या सीझनमध्ये सगळे जयंती उत्सव हे अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतात. खरा विषय त्याच्या पुढे असतो की जयंती झाली, जयंती आपण नाचून वाचून साजरी केली, पुढे काय? सर्वात महत्वाचा मुद्दा हा की जयंती साजरी करावी का करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात ज्यांनी अत्यंत मोलाची मदत केली, मोलाचं सहकार्य केलं, ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. तर शाहू महाराजांची जयंती ही एखाद्या सणाप्रमाणे साजरी करावी असं बाबासाहेबांनी सांगितलं. याचं कारण हे होतं की जो तळागाळातला बहुजन समाज होता त्याला सपोर्ट देण्यासाठी, त्याला एक स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी शाहू महाराजांनी खूप मोठी गोष्ट 1902 साली केली की त्यांनी आरक्षणाची घोषणा त्यांच्या संस्थानात केली. तर हे जे कोणी महापुरुष आहेत, ज्यांनी ज्यांनी आपल्या आजच्या परिस्थितीमध्ये, आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत येण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलेलं आहे, विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी, त्या प्रत्येकाची जयंती साजरी करणं यासाठी गरजेचं असतं की जयंती आपल्याला दिशा देत असते. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, बाबासाहेबांनी रिपब्लिकन संकल्पना जी मांडली त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी लिओ टॉल्स्टॉयचं एक अवतरण उद्धृत केलेलं आहे. त्यात ते म्हणतात की ते अवतरण असं आहे की आपण किती अंतर कापलेलं आहे हे महत्वाचं नाही, आपली दिशा योग्य आहे की नाही हे महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की जयंती जी आपण साजरी करतो तर आपली दिशा योग्य आहे की नाही याचं विवेचन, याचं चिंतन मनन करण्याचं ते एक तो सोहळा असला पाहिजे. नाचून साजरी करावी की नाही, तर 100% नाचून साजरी करावी, केलीच पाहिजे. आनंद आहे तो आनंद व्यक्त झालाच पाहिजे. पण सध्या जो विषय चालू आहे की डीजेच्या आवाजाच्या मर्यादा, तर मला वाटतं जे जे अमर्याद असं काही असू नये. म्हणजे बाबासाहेब स्वतःच म्हणतात की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, स्वातंत्र्य ही खूप मोठी जबाबदारी आहे. तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, नाचण्या गाण्याचंही म्हणू शकतो आपण किंवा कशाचंही, तर ते अमर्याद स्वरूपाचं असतं कामा नये. तसं डीजे असावा का असू नये, बरंच चर्चा चालू आहे. तर डीजे असण्याला काही हरकत नाही, पण आवाजाची मर्यादा मात्र असलं पाहिजे. जे काय असेल ते मर्यादित असणं अत्यंत गरजेचं आहे. मर्यादा ओलांडल्या की मग रामायण महाभारत घडतं असं आपण बघितलेलं आहे. तर मी एवढंच म्हणेन की जयंती अशा पद्धतीने झालीच पाहिजे. दुसरं असं की तुम्ही जे म्हणता की युवांचं काय, युवा नेतृत्वाचं काय, तर मला असं वाटतं नेतृत्व वगैरे तर खूप पुढची गोष्ट राहील. आधी युवकांचं काय, आजच्या युवकांचं काय, तर आजच्या युवकांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय स्थिती काय आहे याचा आधी आपण विवेचन करणं गरजेचं आहे की तो काय, कुठल्या अवस्थेमध्ये आहे तो. तर सामाजिक दृष्ट्या बघितलं तर जो गावखेड्यात राहणारा आहे तो शहराकडे वळतोय. जो बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शहराकडे या, की जेणेकरून जाती व्यवस्थेचे जे चटके आहेत ते गावापेक्षा शहरामध्ये तुलनेने कमी आहेत, तर शहराकडे या असं बोलून तो तरुण जो आहे तो शहरात स्थिरावलेला आहे. पण उपजीविकेच्या मागे लागणं स्वाभाविक आहे, प्रत्येकाला कुटुंब आहे प्रत्येकाचं. तर तो त्या उपजीविकेच्या याच्यामध्ये चक्रामध्ये असा फसलेला आहे की मुळात त्याला चळवळीसाठी वेळ आहे का? तो जे काही उत्पन्न तो मिळवतो आहे आजच्या तारखेला, तर ते उत्पन्नातून तो चळवळीला काही पे बॅक टू सोसायटी करू शकतो आहे का? आणि वेळ आणि पैसा याच्या सोबतच जी बाबासाहेबांची विचारांची लढाई आहे, तर ती विचारांची लढाई तो समजून घेतलेली आहे का त्याने? कांशीराम साहेब नेहमी सांगायचे की टाइम, टॅलेंट, ट्रेझर ह्या 3 गोष्टी आपण दिल्या पाहिजे. त्या ह्या 3 गोष्टी देण्यामध्ये नेतृत्व खूप पुढे राहिलं. आजचा जो तरुण आहे, जो 90 आणि 2000च्या दशकामध्ये आता जन्माला आलेला आहे, जो आता त्याच्या 30 आणि 25 आणि 35 मध्ये आहे, तो कुठल्या अवस्थेत आहे हे आधी बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला चळवळीसोबत कसं जोडता येईल हे अगदी महत्वाचं आहे. तो चळवळीपासून दूर आहे. आणि जसं तुम्ही जयंतीचं म्हणालात की
खूप लोकांचा असा समज आहे की वर्षातनं एकदा जयंतीची वर्गणी दिली आणि वर्षातनं एकदा बाबासाहेबांची जयंती साजरी केली की आपलं चळवळीचं उत्तरदायित्व संपलं. ह्याच्या पलीकडे काय करायची गरज नाही. अगदी सर, माझा मुद्दा हाच होता. दुसरा मुद्दा की जेणेकरून जे फक्त लोक जयंतीसाठी वर्षातून एकदा जे जयंतीला येणार आहे, जे जयंती साजरी करणार आहे, त्याच्यातून क्रांती निर्माण होणार आहे का? बाबासाहेबांनी जेव्हा त्यांचे म्हणजे जे अखेरचा जो काळ होता बाबासाहेबांचा, बाबासाहेबांना असं काही इंट्युशन्स आले असतील मला वाटतं, तर बाबासाहेबांनी खूप चांगली व्यवस्था सुरू करता यावी उत्तर काळामध्ये 60च्या दशकामध्ये. तर बाबासाहेबांनी जुलै 1956 रोजी एंट्रन्स स्कूल फॉर पॉलिटिक्स नावाची एक शाळा चालू केली होती. SS रेगे तिचे रजिस्ट्रार होते आणि बाबासाहेब स्वतः डिरेक्टर होते. 15 विद्यार्थ्यांची पहिली बॅच होती आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण 2-3 महिन्यांमध्ये मार्च 1957 ती बंद पडली. त्यानंतर मग 1 ऑक्टोबरला 57 रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. त्यानंतरच्या काळात प्रशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी जे जे काही करायला हवं होतं ते आपल्याकडून झालेलं नाही, हे आधी आपण स्वीकारलं पाहिजे. महापुरुषांच्या शिकवणीतून आपण काय स्वीकारलं पाहिजे, काय समजलं पाहिजे, तर आपल्या चुका काय आहेत. बाबासाहेबांची जितकी भाषणं आहेत, 7 भाषणं मला खूप महत्वाची वाटतात, ते मी सांगेन तुम्हाला त्याच्याबद्दल. पण जितकी भाषणं आहेत, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जितकं लिहिलेलं आहे, त्यांनी सगळ्यांनी सेल्फ इंट्रोस्पेक्शनवरती खूप भर दिलाय, आत्मपरीक्षणावरती खूप भर दिलाय की आपलं काय चुकतं आणि आपण काय सुधारलं पाहिजे. तर आधी आपण आपल्या चुका समजल्या पाहिजेत, स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या सुधारल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर हा जो प्रशिक्षित समाज निर्माण करण्याची जी यंत्रणा होती ती बंद पडली. ही एक लढाई आहे. बाबासाहेबांनी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये 6वा चॅप्टर आहे ट्रायम्फ ऑफ ब्राह्मनिझम नावाचा. त्यामध्ये बाबासाहेबांनी असं लिहून ठेवलेलं आहे की इंडियन हिस्ट्री इज नथिंग बट अ मॉर्टल कॉन्फ्लिक्ट बिटवीन ब्राह्मनिझम अँड बुद्धिझम. की भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून ब्राह्मणवाद आणि बुद्ध धर्म यांच्यामधली जीवघेणी लढाई आहे. तर मग आपण हे समजून घेतलं पाहिजे, जर ही लढाई आहे, जर हे युद्ध आहे, तर त्याला एक तंत्र असणार, त्याला एक नीती असणार, एक युद्ध नीती असणार. आणि जर समजा आता तुम्हाला मला पाठवलं सीमेवरती लढाई करायला, कुठल्याही बॉर्डरवरती, चीनच्या किंवा पाकिस्तानच्या, तर आपण लढू शकू का? तर नाही लढू शकणार. आपल्या हातात एखादी गन दिली आणि सांगितलं चालवा, तर जोपर्यंत तुम्हाला त्याचं प्रशिक्षण दिलेलं नसणार की कशी चालवायची आहे, एखादा रणगाडा आहे तो कसा चालवायचा आहे, कुठे अटॅक केला पाहिजे, कुठे तह केला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशा बनवल्या पाहिजेत, हे जोपर्यंत शिकवलं जाणार नाही तोपर्यंत तुम्ही ते युद्ध लढू शकत नाही. अगदी. म्हणून बाबासाहेबांनी ही जर लढाई आहे, अर्थात ती रक्तविहीन क्रांतीची लढाई आहे, पण त्या लढाईचं प्रशिक्षण अत्यंत गरजेचं आहे. तर असं प्रशिक्षण देणारी यंत्रणा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मागच्या 60-70 वर्षामध्ये आपण उभी करू शकलेलो नाही आहोत. ती शाळा जी बंद पडली ती पुन्हा चालू झाली न झाली त्याच्यावरती आता बोलत बसण्यात काय अर्थ नाही. कारण मला असं नेहमी वाटतं की आपण मागच्या 40 वर्षात 50 वर्षात काय झालं, पुढच्या 40-50 वर्षात आपण काय करू शकतो, जो आपला प्रोडक्टिव्ह टेन्युअर आहे त्याच्यामध्ये आपण काय प्रोडक्टिव्ह करू शकतो, हे मला असं वाटतं गरजेचं आहे, जास्त महत्वाचं आहे. एक मला इथे अत्यंत जाणीवपूर्वक नमूद करावं वाटेल की ते जे तंत्र होतं बाबासाहेबांचं, ते कांशीराम साहेबांनी बऱ्याच अंश अवगत केलं आणि त्यांनी जे बामसेफ नावाची संघटना उभी केली, तर ते म्हणजे असं ढोबळ संघटन नव्हतं. म्हणजे त्यांनी 1973 ते 1978 सायकल मार्च काढून 4000 किलोमीटर संपूर्ण देश फिरून त्यांनी एक संघटन उभं केलं. 1978ला त्याची स्थापना केली, घोषणा केली 1973ला, 1978ला स्थापना केली. आणि जेव्हा 1979ला पहिलं अधिवेशन भरलं नागपूरमध्ये, सुमारे 1 लाख लोकांचं ते अधिवेशन होतं त्या काळात. आय एम टॉकिंग अबाउट 1980s. सो आता बाबासाहेबांचे मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. ते फक्त एका जाती धर्माचं संघटन नव्हतं, तर तिस्ता सेटलवाड यांचे जे पूर्वज आहेत चिमणलाल सेटलवाड, ते बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष होते. त्यामध्ये मुस्लिम होते, त्यामध्ये पारशी होते, त्यामध्ये रँगलर परांजपे नावाचे ब्राह्मणही होते बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये. शिवाय जे गैरअस्पृश्य लोक आहेत त्यांनाही चळवळीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी
बाबासाहेबांनी समता समाज संघाची स्थापना केली होती. आणि मी फक्त आता आकडे सांगतो तुम्हाला की 1927 साली जेव्हा महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, तर त्या ठिकाणी त्या काळामध्ये टॉकिंग अबाउट 1930s 3000 लोक जमा होती. त्यानंतर 1927च्या डिसेंबरमध्ये जेव्हा बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलं, ती जागा जी आहे ती फत्तेखान नावाच्या एका मुसलमानाने दिलेली होती रायगडाच्या पायथ्याशी. आणि ते मनुस्मृती दहन करण्याकरता बाबासाहेब जवळपास 4 महिने वेगवेगळ्या ठिकाणी अमरावती, सोलापूरला सभा घेऊन लोकांना एकत्रित करत होते. उघड दिलं की 10,000 लोक जमली होती त्यावेळेला. आणखीन पुढे सांगायचं तर 1942 साली जेव्हा महिलांचं अधिवेशन भरवलं होतं शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने, तेव्हा त्या काळात 25,000 महिला जमा झालेल्या होत्या. सो सांगण्याचं तात्पर्य हे की आज आपण समजा एखादा मोर्चा किंवा एखादं आंदोलन घ्यायचं म्हटलं आझाद मैदानामध्ये उदाहरणार्थ, तर 100, 150, 200 लोक फार फार आपण जमा करू शकतो. आणि 100, 150, 200 लोक जमा झाली तर आपल्याला वाटतं आंदोलन यशस्वी झालं. आपण 2030च्या दशकाची गोष्ट करतो. 100 वर्षापूर्वी तर लोकांना एकत्र करण्याचं त्यांचं मेकॅनिझम काय होतं, त्यांनी कशा पद्धतीने लोकांना एकत्रित केलं. त्यांच्याही रोजीरोटीच्या वंचना होत्याच, नव्हत्या अशातली गोष्ट नाही, आपल्याही आहेत. पण मग आपण चळवळीला काही देणं लागतो, ही भावना सर्वात अगोदर निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे बाबासाहेबांनी सुरू केली होती शाळा किंवा कांशीराम यांनी जे बामसेपच्या माध्यमातून कॅडर आहेत म्हणजे प्रशिक्षित कार्यकर्ता जो उभा केला, तसा प्रशिक्षित कार्यकर्ता उभं करणं आजच्या काळाची गरज आहे. आणि त्यामध्ये हे जे 90 आणि 2000 दशकामध्ये जन्माला आलेली मुलं मुली आहेत त्यांना समाविष्ट करून घेणं, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं, हे मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा शाळा काढली त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले यांचं वय 21 वर्ष होतं, सावित्रीबाई फुले यांचं वय 17 वर्ष होतं. तर वयाच्या 21व्या आणि 17व्या वर्षी त्यांना कळत होतं की मला काय करायचं आहे, माझी जबाबदारी काय, माझं उत्तरदायित्व काय, हे त्यांना समजलं होतं. हे आज आपल्या पिढीच्या लोकांना समजावून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आणखी एक मुद्दा मी सांगतो तुम्हाला की तुम्ही जे युवा नेतृत्व म्हणालात, नेतृत्व असं रातोरात उभं राहत नाही. एक, नेतृत्व हे वारसा हक्कानेही मिळत नाही. 2, आणि प्रत्येकाला बाबासाहेब व्हायचंय, प्रत्येकाला नेता व्हायचं आहे, याच्यातच आपली चळवळ गुरफटून राहिलेली आहे. पण नेतृत्व, चळवळ हे एक सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून उभे राहतात, ते असे सहजासहजी उभे राहत नाही. त्यामुळे नेतृत्व उभं राहणं, नेतृत्व उभं करणं ही पुढची गोष्ट राहील, पण त्याला आधी सपोर्ट सिस्टीम उभी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बाबासाहेबांची चळवळ शाहू महाराजही होते, शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक रसद पुरवली होती, संसाधनं पुरवली होती. बाबासाहेबांचे जे निस्सीम बाबासाहेबांनी 1940ला एक भाषण केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या समोर. त्यात बाबासाहेब म्हणतात की ज्ञानाची कमतरता मी भरून काढेन, पण मला चळवळीसाठी निष्ठावर कार्यकर्ते आहेत. तर त्यात त्यांनी बाबासाहेबांनी 3 गुण सांगितलेले आहेत कार्यकर्त्यांचे: डिटरमाइंड, डेडिकेटेड आणि डिवोटेड. असे कार्यकर्ते बाबासाहेबांना भेटले. आज आपण ज्यांना म्हणतो नेतृत्व नेतृत्व नेतृत्व, तर त्यांनाही तसे साथीदार भेटणं गरजेचं आहे. तर बाबासाहेब जन्माला घालायचे, आता जन्माला निर्माण करायचे, बाबासाहेबांसारखं नेतृत्व निर्माण करायचं आहे, तर मग दादासाहेब गायकवाडही हवेत, तसे सहस्त्रबुद्धे पण हवेत की जे मनुस्मृती जाळतील आजच्या तारखेला, टिप्पणीसही हवेत. तर अशी लोक जी सपोर्ट सिस्टीम आहे ते सुद्धा उभं करणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांच्या सोबत बाबासाहेबांनी ब्राह्मण समाजातली लोक घेतली होती, सीकेपी होते, सगळ्या जाती धर्माची लोक होते. तर हाही महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या चळवळीमध्ये येणारा जो बॅकवर्ड आहे तर तो सुद्धा आपल्या अजेंड्यावरती जर येत असेल त्याला वेलकम केलं पाहिजे. पण आपण त्याला घ्यायचं पण त्याच्या अजेंड्यावरती वाहवत जाणं हे मात्र अपेक्षित नाही. पण या अनुषंगाने मला एक गोष्ट आठवते, जसं तुम्ही म्हटलात की चळवळ तर झालीच पाहिजे, पण ती विचारांची व्हायला हवी. पण त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या चळवळी चालतात, आणि त्यातल्या त्यात मुंबई म्हटलं तर चळवळीचं केंद्रबिंदूच आहे. मग मुंबईमधल्या संस्थांनी किंवा संघटनांनी एकत्र येऊन चळवळ चालवली पाहिजे. खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं आपली 10 वर्षांपूर्वीची आपली ओळख आहे, 10-12 वर्ष झाली असतील कदाचित, आणि आपण आता भेटतो आहोत बऱ्याच वर्षांनी. तर मला वाटतं तेव्हा पण आपण या विषयावरती चर्चा केली होती, मला वाटतं बॅक इन 2014 वगैरे. तर विषय असा आहे की अनेक संघटना असणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. आपल्यासमोर एकच विषय का, बाबासाहेबांनी सांगितलं की सत्ता स्थानं काबीज करा, किंवा माऱ्याच्या जागा, मोक्याच्या जागा काबीज करा, किंवा शासन करती जमात व्हा. तर ते फक्त राजकीय आहे का? तर नाही.
फक्त राजकीय सत्ता आहे का? तर राजकीय सत्ता गुरुकिल्ली आहे हे 100%. पण फक्त राजकीय सत्ता आहे का? सामाजिक सत्ताही आहे. आर्थिक एक तुमचं इकोसिस्टीम उभं करणं गरजेचं आहे. सांस्कृतिक एक तुमचा वारसा जो आहे तो तुम्ही जपणं अत्यंत गरजेचं आहे. सांस्कृतिक सत्ताही महत्वाची आहे. शैक्षणिक सत्ताही महत्वाची आहे. आज हजारो शाळा बंद, म्हणजे आज मला वाटतं ते, मी त्यांचं नाव विसरलो, राज्यमंत्री, शिक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांनी संसदेमध्ये सांगितलं की जवळपास 84,000 वगैरे शाळा वाईट अवस्था बंद झालेल्या आहेत संपूर्ण देशातल्या. महाराष्ट्रातल्या अनेक शाळा बंद पडलेल्या आहेत. तर मग वेगवेगळ्या संघटना असणं चुकीचं नाही. काही संघटना शैक्षणिक विषयावरती काम करतायत, काही सांस्कृतिक विषयावरती, कलेच्या विषयावरती काम करतायत, काही आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याकरता काम करतायत, काही सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधात, काही न्यायिक पाठबळ असेल ते देण्यासाठी काम करतायत. तर ह्या सगळ्यांनी आपापल्या याच्यावरती काम करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. एक कथा सांगितली जायची, म्हणजे अनेक लोकांना माहिती आहे की हत्ती आणि 7 आंधळे है ना, की एकाला पाय लागतो तर त्याला वाटतं की हात हत्ती कसा आहे तर खांबासारखा आहे, एकाला सोंड लागते तर हत्ती कसा आहे तर सोंडेसारखा आहे, एकाला शेपूट लागते, एकाला कान लागतो, सो तो त्यालाच हत्ती समजून बसतो. तर ह्या जितक्या सामाजिक, सांस्कृतिक, गैर राजनीतिक, बिगर राजकीय संघटना आहेत, तर त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण या चळवळीच्या इकोसिस्टम मधला एक भाग आहोत. आपणच म्हणजे चळवळ संपूर्ण चळवळ नाही आहोत, आपण या चळवळीतला एक प्रमुख भाग आहोत. आपण ज्या विषयावरती काम करतोय त्या विषयावरती आणखी संघटना काम करतायत. सो आता नावं घेत नाही, तुम्ही मज्जाव गेलेला आहे, पण एखादा अन्याय अत्याचाराची घटना घडली, उदाहरणार्थ आता सोमनाथ सूर्यवंशीची कस्टडीमध्ये हत्या झाली. आपल्याला एक सोमनाथ सूर्यवंशी माहिती आहे, पण 2016 ते 2022 या काळामध्ये जवळपास 2300 घटना घडलेल्या आहेत कस्टोडियल डेथच्या, आणि मोस्ट ऑफ द ते मार्जिनलाइज कम्युनिटी मधनं येणारच आहे. विषय एकटा फक्त सोमनाथ सूर्यवंशीचा. अशा 2300 लोकांचा जो डेटा आपल्याला उपलब्ध झाला, नंतरचा डेटा तो शोध घेता येईल आपल्याला, तर त्याला न्याय देण्याकरता एक राजकीय पक्ष, दुसरा राजकीय पक्ष, तिसरी सामाजिक संघटना, चौथी सामाजिक संघटना, सगळेजण त्याला न्याय देण्यासाठीच काम करतायत. पण तो न्याय देण्यासाठी जो लढतो आहे तो चुकीचा आणि मी खरा आहे, ही अशा पद्धतीची स्पर्धा आणि अशा पद्धतीची लढाई जी आहे ती आपण लढतो आहोत. त्यामुळे आपण याचं अवलोकन केलं पाहिजे की ठीक आहे, मागच्यांनी काय केलं आपण नाही बोलू शकत, बिकॉज तो त्यांचा काळ होता, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं. आज आपण जे गेल्या 10, 12, 15 वर्षापासून चळवळीत काम करतो आहोत, असा कुठला एक मुद्दा आहे, असा कुठला एक विषय आहे की जो आपण आंदोलन हातात घेतलं, एक दीर्घकाळ ते आंदोलन चालवलं, त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला न्याय मिळवून दिला, ह्याचं आपण अवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे. ते आपण करत नसू तर मग मी माझी संघटना चालवते आणि हाच विषय महत्वाचा आणि हाच विषय म्हणजे सगळी चळवळ आहे असं होत नाही. आणि ह्या सगळ्या संघटनांनी, जसं तुम्ही म्हणालात त्याच्यावरती मी येतो, या सगळ्या संघटनांचा उद्देश एक असला पाहिजे की बाबासाहेबांचे शासन करते जमात व्हा. तर मग आम्ही जर समजा शैक्षणिक विषयावरती काम करत असू तर आम्ही शैक्षणिक सत्ता आमची निर्माण करणार. आम्ही जर समजा कलेच्या आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून काम करणार असू तर आम्ही ती सांस्कृतिक सत्ता निर्माण करणार. अशा पद्धतीचा एक उद्देश ठेवून या सगळ्या संघटनांनी एकमेकांना पूरक काम केलं पाहिजे. एकत्रित येऊन काम केलं पाहिजेच असं नाही, पण उद्देश हा असला पाहिजे की आम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात काम करतो आहोत आम्हाला त्या क्षेत्रातली आमची सत्ता निर्माण करायची. अगदी सहमत आहे. पण जाता जाता एक शेवटचा आणि भावनिक प्रश्न विचारेन, पण त्या अगोदर मी एवढ्या गोष्टी सांगेन की महात्मा फुलेंचा उल्लेख झाला, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा सुद्धा उल्लेख झाला. चळवळी करताना, समाजामध्ये काम करत असताना त्यांनी एकमेकांची काळजी देखील घेतली. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या प्रती. मला एक गोष्ट आठवली तुमच्याशी बोलता बोलता की ज्या वेळेला बाबासाहेब शिकण्यासाठी परदेशामध्ये गेले होते त्यावेळेस एक मुद्दा त्यांनी सांगितला होता पत्राद्वारे की बाबासाहेब तुम्ही परदेशात आहात, विदेशात आहात, पण तत्पूर्वी तुम्हाला काही अडचण जर भासली आर्थिक तर तुम्ही मला निशुल्कपणे एक पत्र पाठवा किंवा आर्थिक जी अडचण आहे ते मी दूर करेन. पण त्याचबरोबर आता रमाई ज्या मुंबईमध्ये आहेत त्यांना सुद्धा अडचण भासू शकते आर्थिक, तर त्यांनाही काय असेल हवं असेल तर त्यांनी सुद्धा मला पत्र पाठवावं जेणेकरून मी त्यांची आर्थिक अडचण जी आहे ती दूर करू शकेन. हे त्या काळामध्ये शाहू महाराज पत्रामध्ये बाबासाहेबांना म्हणतात. म्हणजे इतकी काळजी करणारी माणसं होते. माझा शेवटचा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे की छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील,
साहित्यरत्न भाऊ साठे असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तर यांच्या अनुषंगाने एक भावनिक प्रश्न असा आहे की यांच्या मनातली जी जयंती आहे ती कशी असू शकते? मी नक्कीच तुम्हाला याच्यावरती सांगेन, पण त्याच्यापूर्वी तुम्ही जो म्हणालात ना की आर्थिक रसद किंवा संसाधन, आपण बघा जाती व्यवस्था आहे, आपल्याला जाती व्यवस्थेचं उच्चाटन करायचं आहे, पण मुळात ही लढाई कशाची आहे तर संसाधनांची आहे. ही लढाई जमिनीची आहे, पाण्याची आहे, चांगल्या शुद्ध हवेची आहे, तर ही संसाधनांची लढाई आहे. आणि चळवळ करत असताना तुम्हाला संसाधन उभे करणं अत्यंत गरजेचं असतं. तो महात्मा फुल्यांचं मी तुम्हाला सांगेन आठवणीने की महात्मा फुल्यांनी आज आपण जे करतो आहोत, आपण आपली आर्थिकदृष्ट्या समृद्ध नसल्या कारणानं आपण जयंती साजरी करायची आहे तर मग आपण याच्याकडे जा त्याच्याकडे जा आणि पावत्या फाडा अशा पद्धतीची जयंती साजरी करतो. पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक स्वतःच आर्थिक बळ निर्माण केलं होतं. ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर होते आणि हल्लीच जे माहिती पडलं आपल्याला की तेव्हा 1870च्या दशकात त्यांची संपत्ती जवळपास 70,000 रुपयांच्या घरात होती. उद्योगपती होते ते. त्यांनी खडकवासला धरणाला मटेरियल सप्लाय केलेलं आपलं कळतंय, क्रॉफर्ड मार्केट बांधलं, आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस 100 एकर जमीन घेतली. सो त्यांनी त्यांचं एक स्वतःच आर्थिक पाठबळ निर्माण केलं. राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना जरी पाठबळ दिलं तरी बाबासाहेबांनी सभांमधून ऑफकोर्स क्राऊड फंडिंग घेतलंच, पण बाबासाहेबांनी स्वतः त्यांचं स्वतंत्र एक चांगल्या पद्धतीचा आर्थिक इकोसिस्टम त्यांनी त्यांची उभी केली. आज हे सुद्धा अत्यंत करणं गरजेचं आहे. आज जे बहुजन समाजातली लोक आहेत त्यांच्याकडे आर्थिक रसद नाही का, 100% आहे, पण ती आर्थिक रसद कुठेतरी एका ठिकाणी कन्सोलिडेट करून ती समाजासाठी वापरावी इतकी विश्वासार्हता निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे मला सांगायचं होतं या ठिकाणी. जयंती कशी साजरी केली जावी, महापुरुषांच्या मनातील जयंती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि एक तो कुळवाडी भूषण पोवाडलेला आणि शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली. बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं मास्टर, आपलं गुरु मानलं. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करावी असं म्हणतात बाबासाहेब. सो सणाप्रमाणे साजरी, हे फार महत्वाचं आहे. तर ती तशा पद्धतीने व्हायलाच पाहिजे ना. असं अजिबातच नाही की वाचूनच साजरी करा, नाचून साजरी केली पाहिजे. बरं, जे म्हणतात वाचून साजरी करा किंवा जे म्हणतात नाचूनही साजरी करा, त्याच्यामध्ये पण मेक अशी आहे की 364 दिवस वाचा आणि 1 दिवस नाचा. तर आपण खरोखर 364 दिवस वाचतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. मला अजूनही वाटतं की बाबासाहेबांचं जे लिखाण आता जवळपास 22 खंड प्रकाशित झालेत, अजून 20 खंड प्रकाशित होतील इतकं साहित्य बाबासाहेबांचं अप्रकाशित आहे. बाबासाहेबांनी छोटी मोठी मिळून जवळपास 52 पुस्तकं लिहिलेली आहेत. तर आपण सुद्धा बाबासाहेबांचं जे एक्सप्लोरेशन आहे ते अजून किती केलेलं आहे ही शंकित, म्हणजे मला शंकाच वाटते की आपण केले का 100%. आपण, मला वाटत नाही, 8-10% जास्त बाबासाहेबांचं एक्सप्लोरेशन केलेलं आहे. तर जेव्हा म्हणतो आपण की 364 दिवस वाचून, तो खरोखर वाचून आपण करतो का हे सुद्धा आपण तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जयंती ही भव्य दिव्यच व्हायला पाहिजे. जयंती ही स्वतःचे पदरमोड करूनच व्हायला हवी. ती कुठल्याही नगरसेवक, आमदार, खासदाराच्या याच्यातून व्हायला नको. कारण मी सांगतो की जे मी काही आता बघतो आहे एकूण याच्यामध्ये, तर हे जयंती मंडळाला जे रसद पुरवतात जी लोक, त्या जयंती मंडळाचेच तिथे जे बूथ लागतात त्या जयंती मंडळामध्ये, ते आपल्या पक्षांचे न लागता प्रस्तावित पक्षांचेच लागतात. कारण त्यांच्याकडनं काहीतरी त्यांनी घेतलेलं असतं. सो इलेक्ट्रल पॉलिटिक्स मध्ये ते बूथ खूप महत्वाचा घटक आहे, सेक्टर खूप महत्वाचा घटक आहे. आणि तो जो आहे तो या जयंती उत्सवाचा फंडिंग करून हायजॅक केला जातो. तर मला असं वाटतं की त्याच्यावरती अत्यंत बारकाईने नजर ठेवून, लक्ष ठेवून, जितकी तुमची कॅपॅसिटी आहे, भव्य दिव्य व्हायला पाहिजे. याचा अर्थ कर्ज काढून काढा असंही नाही, किंवा अगदी तुम्ही बाबासाहेबांच्या समोर एखादा हार घातला त्यांना आणि एखादं फूल ठेवलं तरी सुद्धा ते खूप आहे. बाबासाहेबांची, महात्मा ज्योतिबा फुल्यांची किंवा बहुजन लढाईची ही जी चळवळ आहे त्या चळवळीतनं आपण खरं तर त्यांना अभिवादन केलं पाहिजे, ना की ते हार, तुरे आणि फूल घालून. तर ते जर आपण करू शकलो तर त्याच्यापेक्षा मोठी जयंती काय असते. आणि ती त्यांची जी समतेची लढाई आहे ती जर आपण पुढे नेली चांगल्या पद्धतीनं, तर ते म्हणणारच नाही की आमची जयंती साजरी करा, ते म्हणतील की आमची लढाई पुढे नाही. बरोबर, तीच आमची जयंती आहे. बरोबर, असं मला वाटतं. धन्यवाद सर, खूप छान माहिती होती. सरांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की तीच त्यांची लढाई होती आणि तीच आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. युवा तरुणांनी याच्यातून काहीतरी अवलोकन केलं पाहिजे. नक्कीच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.